फुलाची कंठी दलके माळ मुक्ता फळांची। हॅलो गाईज, तर कशात सर्व तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज आज आहे आपला विसर्जनाचा दिवस, म्हणजे 7वा दिवस आहे आज गणपती बाप्पांचा विराजमान झालेला। तर आज आहे विसर्जन आणि म्हणजे आजचा दिवस तर आता तुम्हाला माहिती आहे किती हार्ड जाणार। दिवस तर जाणार आपलं काम करूनच, पण संध्याकाळी येणार आणि बाप्पांचा पण विसर्जन होणार समजणार नाही आपल्याला। एवढे दिवस 6 दिवस आपण खूप मजा मस्ती केली इथे आणि विसर्जनच्या वेळी म्हणजे खूप आपल्याला पण कसं तरी भरून येतं का आणखीन राहायला पाहिजे बाप्पा आपल्याला असं वाटतं। पण आता काय करणार, तर आज हे विसर्जन आता 7 दिवसाचा संध्याकाळपर्यंत आता बघूया आपण कसं काय आपला दिवस जातो ते तुम्हाला मी दाखवतो। आणि काल रात्री तर आम्ही खूप धमालच केली, 4 वाजेपर्यंत जागा होतो, पण शूट वगैरे मी काही केला नाही। नंतर फक्त रात्री आम्ही जो सेलिब्रेशन केलं बाप्पांचं केक वगैरे आणलं होतं आम्ही बाप्पांच्या नावाचं आणि ते वगैरे सेलिब्रेशन केला छोटासा। आणि नंतर थोडं पोरं वगैरे खेळत होती ते पत्ता वगैरे त्यांच्यासोबत टाईमपास करत होतो। थोडं काय बी असं रात्री टाईमपास करण्यासाठी खायला वगैरे आणलं होतं, ते खाऊन तळून वगैरे भुजून काय असेल ते खातपीत होतो आणि मस्त एन्जॉय केला। 4 वाजता झोपलो म्हणून जरा लेट उठलो आज। तर चला आता आजचा दिवस आपला चालू झालेला आहे, बघूया। तर गाईज आता आमचा झालेला आहे आरतीचा टाईम, बघू शकता इथे आम्ही आरतीची तयारी करत आहेत। आणि आजचा नैवेद्य बघा बाप्पांना किती काय काय आहे। आमच्या इकडे पडत मानकुळीचे गुलाबजामुन आलेले आहेत, बघू शकता 2-2 डबे, खूपच सुंदर। आणि इथे पोळी, इथे जेवण बाप्पांचं आणि एक काहीतरी नवीन आयटम आलेलं आहे किंवा मला माहिती काय। तर चला आता घेऊ आपण आरती। आम्ही गाणी बोला, जस्ट आमची आरती झालेली आहे आणि आता मी बसलोय जेवायला, मी म्हणजे सर्वजण बसले जेवायला। आणि आज आमच्याकडे मेनू आहे वरण भात, पापड, आलूवडी, कांदा भजी, बटाटा भजी आणि मिरची, त्याच्यानंतर चणा डाळ, मशरूम आणि कोशिंबीर नेहमीप्रमाणे। तर चला आता जेवण करून घेतो मी। काहीच शूट नाही केला, त्याच्यात आहे संध्याकाळी शूट करायला घेतलेलं आहे। आताच आमचा चाय वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता येणार भटजी। कोण येणार? भटजी महाराज। कशासाठी येणार? हे पडे इकडे, कशासाठी येणार भटजी महाराज? हा तुला काय माहिती? म्हणजे भटजी महाराज करणार नाही तिला तर आपल्याला या पूजा करायला। मग तू टाळ वाजवशील का ढोलकी वाजवशील? तर काही आता भटजी महाराज येतील आणि हे बघा इथं बाहेर घेतलेले आता फुलांची रांगोळी करायला। हे बघा स्वस्तिक फुलांचा, कारण की जेव्हा देव घरातून काढणार या दोघी जणी लागलेत म्हणजे मनाली आणि जिया डबल रोल त्यावेळी घेतले काढायला, असतं बघ कशी मनाली। आणि मग भटजी महाराज आले का आपली पूजा झाली का आपण देव काढणार, मग बाहेर नेऊन तिथे ठेवायचा। त्याच्यासाठी तो रांगोळी म्हणजे काना टाईपच भरायला घेतलेलं आहे। आणि इथून जसं आपलं देव निघणार मखरातून काढणार तेव्हा आपण इथून असं ठेवत हॉलमधून असं बाहेरपर्यंत नेणार दरवाजापर्यंत, ते तुम्हाला आता बघायला भेटेलच। तर बघत राहा तुम्ही इथला विसर्जन कसं असतं, कसे देव निघतात गावातले सर्व, ते तुम्हाला आता बघायला भेटेल। तर फायनली भटजी महाराज आलेले आहेत आमच्या इथं, बघू शकता। आणि आता चालू होणार उत्तर पूजा, हे बघा चालू पण झालेली आहे। आणि इथे कणं पण भरायला गेले आहेत मनालीनी, कणं पण भरून झालेले आहेत। हे बघा पावलं काढून झालेले आहेत, 5 पावलं काढायचे असतात। आणि गाईज असं आहे का आमची पूजा चालू आणि इकडे देव आलं पण वरच्या होलीचं, इथे पब्लिक नाचतं इकडं। आता आमच्या पटकन उत्तर पूजा होणार, लगेच बाप्पाला आम्ही काढणार। मुकुट शोभतो बर कुंजोंती नुपुरे चरणी गागरिया, जय देव जय देव। राम हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। वाजव वाजव वाजव
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गाईस आता बाप्पांना आपण 5 ठिकाणी ठेवणार, आरती करणार आणि पुढे पुढे चालणार. आता दुसऱ्या ठिकाणी ठेवलेत म्हणजे ती पावलं काढलेली होती बघा, त्याच्यानंतर ती अशी पुसायची असतात. इकडूनचा असा नियम आहे. गणराया तूच आम्हा सावर रे, तुझ्या मायेची चादर पांगर रे. गणराया तूच आम्हा सावर रे, तुझ्या मायेची चादर पांगर रे. ओंकारा ओंकारा गौरी पुत्र विनायका, जयकारा जयकारा हे. तर गाईस फायनली आम्ही ताल्यावरती पोहोचलेलो आहे आणि इथे आपले बाप्पा आणि हा इथे हे ताला बघू शकता. हे बघा इथे बघा सर्व कसं लाईने ठेवलं. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडशेंदुराची, खंडी दलके माळ मुक्ता फळांची. चंदनाची उटी कुंकुमेश्वरा, जळीत बोकड शोभतो बरा, धुंदून बेनू कुवे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. मोरया मोरया जय. नंतर रेडी झाले विसर्जनासाठी. आता देवबाप्पांना घेणार आणि विसर्जनाला निघणार. आता चालू आहे फोटोशूट शेवटचा सर्वांचा बघू शकता. आणि एवढी सारी पब्लिक एकसाथ आरती घेतात इकडं. हे बघा आता मी दाखवलाच. चला आता विसर्जनाला घेऊ काढू आणि शेवटचा निरोप घेऊ बाप्पांचा आपण. जयकारा जयकारा हे गणेशा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणेशा देवा। इकडे बघू शकता तुम्ही किती बाप्पा विसर्जनाला गेलेले आहेत, हे बघा। आणि आपले बाप्पा सुद्धा इथे आलेले आहेत। आता आपले बाप्पांचं पण विसर्जन होणार आणि शेवटचा निरोप घेतोय आपण बाप्पांचा। ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात। या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन हमचे, घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा। बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया तर गाईज आता आम्ही निघालो आहेत विसर्जन करून बाप्पांचा। आता रोडला घरी जायला निघालोय आणि इकडे बघू शकता आणखीन देव येत आहेत, हे बघा नाश्ता तिथे। आणि त्यावेळी एक साऊंड आणलेलं आहे रोडला नाचत जायला। गाईज आता आलेलो आहे घरी बाप्पांचं विसर्जन करून। खूप मस्त असं विसर्जन झालेलं आहे बाप्पांचा। पूर्ण पब्लिक पूर्ण गावातले देव त्यांचे एक साथ निघतात आणि मामांचं घर कसं गावाच्या स्टार्टिंगला असल्यामुळे पहिले देव निघतात गावाच्या वरून, म्हणजे शेवटपासून निघतात आणि मग इकडे येतात। मामाचं घर स्टार्टिंगला असल्यामुळे मग आम्ही शेवटला असतो इथे, मग त्यांच्यासोबत आम्ही निघतो एकत्र, मग पूर्ण गावातले देव एकत्र असतात। तर त्याच्यामुळं एवढी पब्लिक आणि एक साथ विसर्जन बघायला म्हणजे खूप मजा वाटते। आणि विसर्जन केलं आम्ही आणि आलो घरी आता। आणि तिथे त्यांच्या तल्यावरती एक मस्त देवी पाण्याचा म्हणजे वॉटर शो असं ठेवलेलं, तिथे लाईट वगैरे त्याच्यात, तो पण मी लास्टला छोटासा एक सीन रेकॉर्ड केला, त्याच्यात जे चालू होतं ते दाखवलं तुम्हाला, म्हणजे कसं तिथे तो वॉटर शो आहे तो दाखवला। आणि आलो घरी आता आणि बाप्पांना घेतला निरोप। आता म्हणजे कसं एकदम घर लगेच खाली खाली वाटायला लागला, कारण की विसर्जन झाल्यानंतर चला काय हरकत नाही, ते आता दरवर्षी आपल्याला ती सवय झालेलीच आहे आता तशी। बाप्पा येतात ते 5-6 दिवस आपले आनंदाचे असतात, बाप्पा गेल्यानंतर परत आपलं घर खाली होतो। तर चला आपला हा आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।